तर आहे गाईज, आपण आलो एक अशा एक ठिकाणी तर की सर्वांना माहिती आहे, कुणालाच माहित नाही असं ठिकाण नाही. तर आलोय आज आपण नदीवर, तिकडे नदी आहे. तर इकडं माग मंदिर आहे, इकडे माग मंदिर आहे, तिकडे शाळा आहे. तर आता आपण चाललोय पहिले नदीवर. चला आता नदीवर जाऊ. आवाज घेतो, आवाज बघा मोटरचा नुसता. टेम्पो बघा किती आहे तिकडं. नुसता वीज. ते दगडी का कशासाठी बांधल्यात माहिती आहे आपण? झूम करतो. तर काय ते दगडी कशासाठी बांधलेत मला सांगा कमेंट मध्ये. प्रत्येक रंगाचे बांधलेले. चल तर आता हे सगळं मोठं बेटर आहे इकडं साईडला. आणि इकडे असं काय डब्बा आहे तिथं, म्हणजे काय लाईट आहे वाटतं आतमध्ये. आता हे काय आता आपल्याला उघडाय जमत नाही, हात लावा गेल्यावर काहीतरी झालं गेलो पण काय करत बसाय. त्यापेक्षा त्या जवळ नाही गेलेलं बरं विजेच्या. तुम्ही पण जपून राहा. असं काय एक्सप्लोर कुठं काय हिंडताना इकडे तिकडं हात नका, कशाला हात लावायचा नाही, डायरेक्ट जाऊ. आता आपण तिकडे पलीकडे जाऊ आणि तुम्हाला जाऊ तिथला व्ह्यू दावतो तुम्हाला कसा आहे. तर इथं विषय कसा झालाय आता त्याला, तर विषय आता कसा झालाय, इथं डिपो सगळीकडे आहेत, भरपूर आहेत तिथं नदी असल्यामुळं. तर आमच्या गावात एक डिपो आहे, एक नाही दोन आहेत. इथं बघा डिपो किती आहे, जवळजवळ माझ्या अंदाजे जवळजवळ एक 25 असतील, 20-25. आता बघू शकता लिंब आंब्याचं. तर या आंब्याचं झाड जास्त मोठं आहे. तर तिथे एक दादा आहेत, आपण त्यांना विचारू किती दिवसापासून आहे इथे चाललं ते दादा. तर मला या आंब्याचं झाड मोठं इथं आहे, तरी किती दिवसापासून आहे? 50 वर्ष तरी. तुमच्या जन्माच्या आधी त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक 20-40 वर्षाची हे आंब्याचं झाड आहे. 40 वर्ष तरी अजून येत आहे. आणि जी सावली की गार पडती ना, तरी तो आलेल्या झोपच लागेल अशी सावली इथं पडती एकदम. म्हणजे इथं एक बसण्याचं एक ठिकाण आहे इथं चांगलं मस्त मध्ये नदीवर आमच्या. तर तर गायज इथे एक टाकी आहे आणि ही टाकी आहे ही टाकी कमी 60-70 वर्षापूर्वीची आहे. अजून आहे, किती जुनी आहे बघा. आणि ही दगडाची रचना आहे जी जशी मीठ लावलेलं. खूप मोठी आहे बघा. हिची लांबी रुंदी काय मला काय अंदाज नाही किती आहे. उंच पण आहे, खूप उंच पण आहे अजून. आणि इकडे पण या साईडला पण डिपो आहेत भरपूर. तर इथं एक रूम आहे आणि त्या रूम मध्ये पण वायरिंग आणि किंवा काहीतरी असू शकतंय रूम मध्ये पण. आणि आता ह्याच्या पुढे तर काय मी तर जाणार नाही ह्याच्या पुढं, कारण का ह्याच्या पुढे बघण्यासारखं काहीच नाही, तुम्हाला दाखवण्यासारखं काहीच नाही, एवढाच विषय.
आता इथून आपण नदी सुद्धा बघू शकतो. तिकडे बांधारा आहे बघा, बघू शकतो तिकडे बांधारा पण आहे. त्यावरून एक मला किस्सा आठवला माझा, की आम्ही पवायला येत होतो तुझे सगळेजण, आणि सगळेजण आतमध्ये उतरले होते. पाणी बिणी काय नव्हतं, सगळं पाणी घोटे एवढं सगळीकडे होतं. त्यात एक माझा भाऊ काय केला, त्यातनं बांधाऱ्यावरनं उतरला खाली. खाली उतरल्यानंतर काय झालं की त्याचा खिशातून फोन खाली पडला, की तो सगळा भिजला होता पूर्ण. आणि बाकी सगळी पुढे गेली होती, आम्ही दोघंच माग होतो. बरं ती तिथलं घेतो पहिले. तर गायस बघू शकता किती खोल आहे, किती जास्त उंच पण आहे. कमीत कमी 50 फूट तर खाली असेल, एवढं उंच आहे. मोबाईल पडायला असा माझा अंदाज आहे. कमीत कमी 50 फूट तर खाली असेल. सगळं काय आतमध्ये सगळं पाईपा नाही, त्या हे आहे सगळं आहे. आणि आवाज सुद्धा घुमतोय, आता जेव्हा बोलला तर आवाज घुमतोय. स्ट्रक्चर बघा कसं केलं बघा, कसं आहे एवढा, तर एवढं ती मजबूती आहे. म्हणजे जास्त मजबूत बनवली, जेणेकरून ती पडू नये, त्याच्यासोबत ती बनवलेलं आहे, जेणेकरून पडू नये खाली. अँगल पण खूप जाड आहेत आतमधले. तर गाईज व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगा मला. तुम्हाला मी केवढं होईल तेवढं असं एंटरटेनमेंट किंवा जास्त सांगण्याचा प्रयत्न केला. अजून काय माहिती नाही, तर तुम्हाला अजून माहिती हवीशी वाटेल तर मी अजून तुम्हाला घेऊन येऊ शकतो. तर व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटू आता एक नवीन व्हिडिओमध्ये. चला.